महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं। यंदाच्या निवडणुकीत भाजप मोठा पक्ष ठरल्यानं देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। राज्यात सत्ता आल्यानंतरही महायुतीत सातत्यानं मात्र काही ना काही कारणामुळे नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे। महायुतीतील 3 घटक पक्षात या ना त्या कारणाने राजकीय कुरघोडी सुरू असते। तसंच पालकमंत्रीपदाचा तिढाही अद्याप सुटलेला नाही। त्यातच आता एका बड्या नेत्यानं शिंदेंच्या शिवसेनेबद्दल मोठं भाकीत केलंय। शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांना विविध राजकीय घटनांबद्दल प्रतिक्रिया विचारण्यात आली। त्यावेळी त्यांना एकनाथ शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरबद्दलही विचारण्यात आलं। त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचं काम तमाम होणार आहे, शिंदे गट हा लवकरच भाजपात विलीन होईल असं भाकीत केलंय। एक दिवस एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा एकही आमदार निवडून येणार नाही। 2029ला चित्र पूर्ण बदललेलं असेल। भाजप आणि एकनाथ शिंदे हे भविष्यात एकत्र राहणार नाहीत। एकनाथ शिंदेंचं काम तमाम झालेलं असेल, त्यामुळे आता एकनाथ शिंदेंचं काम तमाम होणार आहे हे आता सर्वांना दिसत आहे। हे त्यांनाही माहिती आहे, त्यांच्या लोकांना सुद्धा हे माहिती आहे की लवकरच शिंदेंची सेना भाजपात विलीन होऊन जाईल असा दावा संजय राऊत यांनी केला आहे। त्यांचा पक्ष हा भाजपमध्ये विलीन होईल किंवा त्या पक्षातील एक मोठा गट हा कोकणातील नेत्याच्या नेतृत्वाखाली भाजपबरोबर जाईल हे तुम्ही स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या, मी तुम्हाला सही देतो असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय। थोडक्यात उदय सामंत यांच्या नेतृत्वात काही नेते भाजपात विलीन होतील असा दावा संजय राऊत यांना करायचा होता। जे कोणी पक्ष सोडतायत ते पदाधिकारी आहेत। पुढल्या 2 दिवसात आमची बैठक आहे। आम्ही काही जणांना नव्याने जबाबदाऱ्या देणार आहोत। आम्ही खचणारे लोक नाही, जाणारे जाऊ द्या। सत्ता पैसा दबाव आहे, काहीतरी अडचणी आहेत, जुन्या केसेस काढल्या जातात, काही लोकांची मने कमकुवत झाली आहेत, लढण्याची इच्छाशक्ती नसलेले जात आहेत, मुरदाड लोकांना ठेवून तर काय करायचं असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला आहे। त्यामुळे आता संजय राऊत यांचं बाकीत कितपत योग्य ठरतं? खरंच उदय सामंत यांच्या नेतृत्वात शिंदे सेनेतील काही नेते भाजपात विलीन होतात का आणि शिंदेंचं काम तमाम होतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।